महाराष्ट्र, मी प्रतीक खवणेकर. आज आम्ही निघालोय आसनगाववरनं शहापूर रोडला, म्हणजे आपलं नाशिक हायवे, मुंबई नाशिक हायवे. रोडची दशा पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय की रोड मध्ये खड्डे किती आहेत. हे बघा, हे सगळे खड्डे दिसत आहेत. आपण जो टोल भरतो तो कोणासाठी भरतो, कशासाठी भरतो? टोल अधिकाऱ्यांना याची माहिती आहे की नाही माहित नाही की बाबा या रस्त्यांवरती एवढे खड्डे झालेले आहेत, गाड्या कशा चालत आहेत किंवा गाड्या कशा पळवल्या जात आहेत. आता बघा, तुम्हाला दिसत असेल पुढे गाड्या सगळ्या हळूहळू झाल्या. ते बघा, हा बघा, इथे एक खड्डा आहे. असे खड्डे पडलेले आहेत पूर्ण रस्त्याला, पूर्ण मुंबई नाशिक हायवे वरती. हे बघा, अरे ह्या खड्ड्यांचा जबाब आपण कोणाला विचारणार? म्हणजे आपण ज्यांना टोल भरतो त्यांना विचारणार की सरकारला विचारणार? जर ह्याच्यामध्ये हे आता बाईकवाले चालले, जर बाईकवाल्याचा चुकून जर ह्या खड्ड्यामध्ये ऍक्सिडेंट झाला तर त्याचा जिम्मेदार कोण? म्हणजे आपण फुकट ह्यांना टोल भरायचे, 140 रुपयाचा हा टोल भरावा लागतो इकडे, तो उगाच आपण भरतो कशासाठी? तो बघा, बाईकवाला बघा, बघितलं? म्हणजे जनतेचा पैसा घ्यायचा आणि असा फुकट कुठेतरी वापरायचा, पण जो जनतेला सुविस्कार करायचं असं काही त्याच्यामध्ये मला दिसत नाहीये. म्हणजे 140 रुपये जर एका व्यक्तीकडनं घेत असतील, एका कारकडनं, तर असे दिवसाला किती कार जात आहेत? त्याच्यामध्ये तुम्ही रस्ता का नाही बनवत? हा जबाब कोण विचारणार आहे? अशा पद्धतीने पूर्ण खड्डे झालेले आहेत. हे बघा, हे बघा, प्रकारचे या साईडला पूर्ण खड्डे झालेले. म्हणजे या खड्ड्यांमध्ये आपण झाडं पण लावू शकतो, एवढ्या मोठ्या खड्डे झालेले आहेत. ह्याच्यामध्ये जर सपोज चुकून जर बाईकवाल्याचं ऍक्सिडेंट झालं तर काय होईल? त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? हे बघा, हे असे खड्डे आहेत. अशा प्रकारे पूर्ण रस्त्याला खड्डेच खड्डे झालेले आहेत. म्हणजे टोल देऊन आपला काही फायदा नाहीये. 140 रुपयाचा टोल आपण फुकट देत आहोत. टोल अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागेल याबद्दलचा. हा व्हिडिओ आता मी सर नाईक बाबांना पाठवणार आहे. बघू त्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, पण काम तर करावंच लागेल, कारण काम करणं हेच आपलं धोरण आहे. कोणती सरकार करू दे किंवा नको करू दे, पण आपल्याला तर करावंच लागेल, कारण आपण जनताच मालक आहोत. त्यामुळे आता तुम्हाला मी इथे गाडी जरा साईडला लावतो आणि पूर्ण व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो. दादा, तिकडचा पूर्ण व्हिडिओ काढून आणा ना, समोरचा पूर्ण आला पाहिजे.
काय भाऊ? हा पूर्ण पॅसेज आहे ना, याचा पूर्ण सगळा व्हिडिओ काढून आणा. म्हणजे कशा गाड्या चालल्या आहेत आणि काय झालंय, रस्त्याची हालत काय झाली हे विचारावं तर लागेलच आपल्याला. त्यामुळे हा पूर्ण सगळा व्हिडिओ काढून घ्या. व्हिडिओ पाहिलाच असाल. आता ह्याच्यावरती काय रस्ता काढावा ते आता आपल्याला बघावं लागेल. आता हा व्हिडिओ मी सर बाबा नाईक यांना पाठवतोय. आता अशा प्रकारचा सगळीकडेच रस्ता झालेला आहे, त्यामुळे आपल्याला टोल देणं आहे किंवा नाही देणं हे आपल्यावरती आहे. आणि माझ्या मते तर आता हा टोल बंदच करण्यात यावा, कारण जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्णपणे